मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य एकमेकांसमोर भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं। विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात गदारोळ झाला। तुम्ही बाळासाहेबांना विकत घेतलंय का, या किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला। तर पेडणेकरांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली आहे। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात इथं घोषणाबाजी केली आहे। आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट असं होतं की तुम्ही काय बाळासाहेबांना विकत घेतले आहे का। अतिशय चुकीचं आणि आक्षेपार्ह आणि अशी अतिशय निषेधार्थ अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते किशोरीताईंनी ह्या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या हृदयात असणारे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आज त्यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आणि अशा महान नेत्याबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरणे हा एक प्रकारचा राजकीय स्तर घसरल्यासारखा वाटतोय की काय, अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली। तर महानगरपालिकेच्या सभागृहातच हा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सर्वपक्षीय सदस्यांकडून यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। तर या सगळ्यावर किशोरी पेडणेकरांनी काय उत्तर दिलेलं आहे पाहूया। विकत घेतले विचार हा शब्द फोडून बाळासाहेब नावावर आहे। बाळासाहेब चांद तारे सूर्य सगळं पृथ्वी तोपर्यंत कोणाची हिंमत नाही बाळासाहेबांना विकत घेत। एक तर आता ते हयात नाही, हयात नसताना त्यांचा काय काय अपमान केला तो उघड उघड या महाराष्ट्राने पाहिलं आहे। त्यामुळे बाळासाहेबांची मुशीद आम्ही मुशीद का आम्ही आजही बाळासाहेबांच्या विचाराच्या